महाराष्ट्रात उन्हाची एंट्री कधी होणार, कुठल्या भागांमध्ये उन्हाचा पारा चढणार हा प्रश्न विचारला जात असताना अचानकपणे पावसाची एंट्री झालेली आहे। सिंधुदुर्गामध्ये काल रात्री अवकाळी पाऊस पडलेला आहे, पण त्यानंतर प्रश्न निर्माण झालेला आहे की आता कुठल्या भागांनी सतर्क राहावं, कुठल्या भागांनी काळजी घ्यावी आणि कुठल्या भागांना महाराष्ट्रातील धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढच्या काही दिवसांसाठी हवामानाचा काय अंदाज असणार आहे, उन्हाचा अलर्ट देण्यात आलेलाच आहे, त्याचबरोबर पावसाची कुठे एंट्री होणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज आणि आज आपण विशेष फोकस करणार आहोत महाराष्ट्रामध्ये, कारण सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आली आहे की मार्च महिन्यामध्ये पावसाची एंट्री होणार आहे। जानेवारीमध्ये आपल्याला आणि फेब्रुवारीमध्ये इव्हन आपल्याला अनेक भागांमध्ये सुखद वातावरण पाहायला मिळालं होतं, पण ऐन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोकणातील सिंधुदुर्गामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या वातावरणाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं झालेलं आहे। इकडे जर आपण बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि त्याच्या वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या भागामध्ये या बाजूने जे वारे येत आहेत त्याचा परिणाम जो आहे तो या भागांमध्ये आपल्याला जाणवत आहे आणि याचमुळे जर आपण बघितलं तर त्याचा काहीसा या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा झालेला आहे आणि त्याचबरोबर जे पूर्वेकडून वारे येत आहे, पूर्वेच्या बाजूने जे वारे येत आहेत त्या वाऱ्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्रावर त्या वाऱ्यांचा परिणाम होऊन कोकणात पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। कोकणामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून काही भागांना अलर्ट देण्यात आलेला आहे। कुठल्या भागांना अलर्ट देण्यात आलेला आहे, हवामान विभागाने काय इशारा दिलेला आहे, पुढच्या ट्विटमध्ये आपण पाहणार आहोत हवामान विभागाने या संदर्भात काय ट्विट केलेलं आहे। तर खरं तर आरएमसीने खूप दिवसांनी हा महाराष्ट्रासाठी अलर्ट दिलेला आहे। पावसाळ्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज। शहर आणि उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहील। शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। जर आपण बघितलं तर हा एकूण ओव्हरऑल अंदाज दिलेला आहे महाराष्ट्रासाठी की पुढच्या काही तासांसाठी आकाश निरभ्र राहणार आहे, उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे। पण हे महत्त्वाचं जर आपण बघितलं तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। अनेक भागांमध्ये जे आहे ते उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता जी आहे ते हवामान विभागाने वर्तवलेली आहे। पुढच्या भागांमध्ये आपण मॅप मध्ये बघणार आहोत काय अलर्ट दिलेला आहे, काय इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचा जो मॅप आहे तो पाहणार आहोत। हवामान विभागाने जे मॅप जारी केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत पुढच्या ट्विटमध्ये। इकडे जर तुम्ही बघितलं तर हे बघा 24 तारखेचा हा अंदाज आहे आणि हा 25 तारखेचा अंदाज आहे। सिंधुदुर्गामध्ये काल अवकाळी पाऊस पडला, त्याचं कारण जे होतं ते कोस्टल कर्नाटकामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि या पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सिंधुदुर्गामध्ये पावसाचं वातावरण तयार झालं, अवकाळी पाऊस पडला। पण जर आपण बघितलं तर आता अनेक भागांमध्ये उष्णता वाढत आहे, ऊन वाढत आहे। सिंधुदुर्गात पाऊस पडला म्हणून आता शेतकरी हा प्रश्न विचारतात की पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस कधी पडणार आहे, पावसाचं वातावरण कुठे कुठे आहे। तर पावसाचं वातावरण पुढच्या काही दिवसांसाठी जे आहे ते ढगाळ वातावरण असेल, पण पावसाचा इशारा कुठेही देण्यात आलेला नाहीये। आता इथे जो येलो अलर्ट आहे या येलो अलर्टचा अर्थ म्हणजे पाऊस पडणार आहे असा होत नाही, तर या येलो अलर्टचा अर्थ आहे की तिथे हीट वेव्ह असणार आहे, त्या भागांमध्ये उष्ण वातावरण असणार आहे, त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाचा पारा चढणार आहे। या ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, त्याचबरोबर 25 तारखेला जर आपण बघितलं तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला जे आहे ते येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान जे आहे ते वाढणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। पाऊस पडणार आहे का, तर नाही। सिंधुदुर्गामध्ये अलर्ट देण्यात आला होता, सिंधुदुर्गात पाऊस पडला, पण जर आपण बघितलं तर 1 मार्च नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे। पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कुठल्याही भागामध्ये पाऊस पडणार नाहीये, फक्त ढगाळ वातावरण असेल, पण पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला नाहीये। पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या 26 आणि 27 तारखेला काय अलर्ट दिलेला आहे। जर आपण म्हटलं पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जे आहे ते उन्हाचा पारा चढणार आहे, तापमान वाढणार आहे। 27 तारखेला कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये। एकूणच जर आपण बघितलं तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आपण आलेलो आहोत आणि थंडी महाराष्ट्रातून कायमची निघून गेली असं आपण बोलू शकतो, कारण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता उन्हाचा पारा चढताना आपल्याला दिसतोय। मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर 30 डिग्री सेल्सिअसच्या वरती
तापमान गेलेलं आहे। अनेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर तिथे सुद्धा 20, 25, 30 असंच आपल्याला तापमान पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या वातावरणामध्ये कुठेतरी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिलेला होता, पण जर आपण पुढच्या 5 दिवसांचा अंदाज बघितला तर उष्णतेची लाट असणार आहे, पण पावसाचा इशारा कुठेही देण्यात आलेला नाहीये। ओव्हरऑल भारताचा जर आपण विचार केला तर अरुणाचल प्रदेश असेल, दक्षिण भारतामध्ये असेल किंवा पूर्व भारत असेल, या भागांमध्ये जे आहे ते पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। उत्तर भारतामधील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी सध्या होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ते जे वारे आहेत त्या वाऱ्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण तिथे तयार होऊ शकतं, असा पुढच्या काही दिवसांसाठीचा हा अंदाज असणार आहे। आणखीन काही प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातल्या वातावरणाबद्दल पडले असतील, आणखीन काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कळवू शकता। आणि असेच हवामानाचे व्हिडिओ असतील किंवा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आणखीन एक प्रश्न, तुमच्या भागामध्ये सध्या काय वातावरण आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।